विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नामध्ये काही असे प्रश्न आहेत की जेणेकरून परीक्षेला जे विचारले जाऊ शकतात अशा पद्धतीचेच प्रश्न आपण या सिरीजमधून कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता काय करूया, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न होता, 76व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून अब्दुल्ला शाहिद यांची नियुक्ती करण्यात आली, तर ते कोणत्या देशाचे आहेत? तर अब्दुल्ला शाहिद कोणत्या देशाचे आहेत म्हटलं तर तुमचं उत्तर पाहिजे ते आहेत मालदीव. कोणत्या देशाचे आहेत? मालदीव देशाचे. आता संयुक्त राष्ट्राच्या जो महासभा आहे त्याचा अध्यक्ष म्हणून अब्दुल्ला शाहिद झाले, कारण हे मालदीवचे मालदीव पाहिजे इथं, मालदीवचे परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांना जो मालदीव देशाला अध्यक्षपदाचा हा पहिल्यांदाच मान मिळाला आहे. हे घटक इथं लक्षात ठेवा. याच्यामध्ये कसं होतं, मालदीवला 143 मतं आणि अफगाणिस्तानला 48. तर मालदीवचे अब्दुल्ला शाहिद संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी 6 ऑगस्ट 2021 रोजी पाणी महा अभियान कोणत्या राज्यानं अथवा केंद्रशासित प्रदेशानं सुरू केलं? जो केंद्रशासित प्रदेश म्हणजे आता नवीन झालेला तो म्हणजे लडाख. त्याचं करेक्ट आन्सर आहे लडाख. लक्षात राहू द्या. कधी झाला लडाख हा केंद्रशासित प्रदेश म्हणून, कधी केव्हापासून अस्तित्वात आला किंवा त्याचे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं? त्याची तारीख फक्त लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर 2019. काय लक्षात ठेवायचं? 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन काय झाल्या, केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले किंवा त्यांची अंमलबजावणी सुरू झालेली होती. त्यानंतर अलीकडील काळामध्ये खूप चर्चेत आलेली योजना ती म्हणजे दलित बंधू योजना. खूप चर्चा राहिली या योजनेची, त्याच्यामुळे चर्चेत होती. ऑगस्ट 2021 मध्ये दलित बंधू योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली? तुमचं उत्तर असलं पाहिजे तेलंगणा. काय उत्तर असलं पाहिजे? तेलंगणा राज्य सरकारनं दलित बंधू योजना सुरू केली. म्हणजे जे दलित वर्गातले व्यक्ती आहेत, दलित कुटुंबातले किंवा दलित व्यक्ती आहेत ना, तर त्यांना कोणत्याही बँकेच्या गॅरंटीशिवाय म्हणजे त्यांना कर्ज दिलं जाणार आहे. याच्यासाठी 10 लाख रुपयाचं कर्ज दिलं जाणार आहे. याच्यासाठी ही योजना सुरू केली होती दलित बंधू. पण त्याच्यामध्ये बरेचशा घटक आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात घ्या की दलित बंधू योजना तेलंगणा, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात चर्चेत आणि कन्फ्यूज करणारा घटक तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार. आता 93व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये तुम्हाला सिंपलचा प्रश्न विचारले, पण या ऑप्शनमध्ये या प्रश्न घेण्याचं कारण काय, या प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये जे 3 चित्रपट आहेत ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. परीक्षेला काय विचारलं ते त्यावरून उत्तर द्यायचं. प्रश्न बघा, 93व्या ऑस्कर पुरस्कार 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटलं तुमचं उत्तर असलं पाहिजे नोमॅडलँड. नोमॅडलँड चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तुम्हाला समजा असं विचारलं, या 93व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट कोणता? ॲनिमेटेडकडे गेला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे सोल. ॲनिमेटेड म्हटलं तर सोल. किंवा तुम्हाला असं विचारलं, 93व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट कोणता? तुमचं उत्तर असलं पाहिजे अनादर राऊंड. तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? अनादर राऊंड, डेन्मार्क. ठीक आहे, त्यामुळे या पॉईंटवर तुम्हाला फोकस करा. त्याच्यानंतर नोबेललँड चित्रपटाच्या दिग्दर्शक म्हणलं की क्लेई झाओ यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर हे 4 मुद्दे आहेत ना, या 4 मुद्द्याला थोडंसं फोकस करा. परीक्षेला काय होतं, जोड्यालावामध्ये असतं बघा, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट, आंतरराष्ट्रीय चित्रपट, त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि ॲनिमेटेड चित्रपट, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर हे मुद्दे फक्त लक्षात ठेवायचं की सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड अमेरिकन चित्रपट आहे, दिग्दर्शक क्लोई झाओ नोमॅडलँड चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा पुरस्कार पण त्या चित्रपटासाठी मिळाला आहे. त्यानंतर ॲनिमेटेड चित्रपट म्हटलं की सोल, हे लक्षात घ्या. आणि परकीय भाषा चित्रपट किंवा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हटलं तर अनादर राऊंड, डेन्मार्क देशाचा, हे इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या ऑस्कर पुरस्कारातला हा कोर घटक आहे. याच्याशिवाय तुम्हाला इतर मुद्दे असतात, अँथनी हॉपकिन्स की जे सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा म्हणजे सर्वोत्कृष्ट हिरो म्हणतो आपण, त्याच्यासाठी मिळालेला पुरस्कार, हे घटक आहेत. पण मूळ मुद्दा इथं लक्षात घ्या, कारण याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारण्याचा चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, सध्या साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2020-21 हे पुढचे घटक पण विचारला जाऊ शकतो. हा मुद्दा थोडासा लक्षात घ्या, कारण गट ब किंवा गट कच्या परीक्षेला साहित्य अकादमी पुरस्काराच्या संदर्भात म्हणजे साहित्य अकादमी युवा पुरस्कार असेल, बाल साहित्य पुरस्कार असेल किंवा इतर घटक असेल, याच्यावर परीक्षेला विचारलं जातं. तुम्हाला 3 विधानं दिली तर म्हटलं होतं योग्य पर्याय निवडा. विधान काय आहे, देवबाभळी या पुस्तकासाठी नाशिकचे मराठमोळे दिग्दर्शक तथा लेखक प्राजक्त देशमुख
यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला. बरोबर आहे का? 2020चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणाला मिळाला मराठीमध्ये? तर देवबाभळी या पुस्तकासाठी, देवबाभळी पुस्तकासाठी प्राजक्त देशमुख. तुमचं पहिलं विधान काय असणार आहे? बरोबर असणार आहे. बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हा पुरस्कार देताना दुसऱ्या विधानात काय म्हटले? 45 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो. असं आहे काय बरं या पुरस्काराच्या संदर्भात? इथं 45 वर्ष नाही, इथं 45 वर्षाच्या ऐवजी काय पाहिजे होतं? 35 वर्ष पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? 35 वर्ष. मग हे सुद्धा विधान तुमचं बरोबर ठरलं असतं. म्हणून दुसरं विधान हे चुकीचं आहे. तिसऱ्या विधानामध्ये ताम्रपट व 50,000 रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे, हे विधान बरोबर आहे. लक्षात आलं का? साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राजक्त देशमुख देवबाभळी पुस्तकाला, 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचं स्वरूप आहे ताम्रपट व 50,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप तुम्हाला बघायला मिळतं. इथं थोडं लक्षात घ्या. म्हणून 1 आणि 3 बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर एका गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो, कारण MPSC अलीकडे काय होते, करंट अफेअरला तुम्हाला मागच्या 1-2 वर्षापर्यंत मागं जातं MPSC. त्याच्यामुळे तुम्हाला ते घटक सुद्धा माहीत असू द्या. जसं की युवा साहित्य पुरस्कार 2019 मध्ये कोणाला दिला? सुशील कुमार शिंदे यांना. कशासाठी? शहर आत्महत्या करायचं म्हणते काव्यसंग्रहासाठी त्यांना तो दिला होता. हे तुम्हाला इथं लक्षात राहिलं पाहिजे. त्यानंतर अलीकडे काळामध्ये चर्चेत असलेला पण तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता असा घटक, तो म्हणजे 8 मार्च 2021ला BBC द्वारे इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर अवॉर्ड हा देण्यात आला होता 2020चा. म्हणून या पुरस्काराचे विजेते म्हणून कोण ठरलं? इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2020. 8 मार्च 2021ला हा पुरस्कार दिला होता. आता हा पुरस्कार 2019ला सुरू झाला पहिल्यांदा, आणि सुरुवातीला या पुरस्कार मिळाला होता, त्यांचं नाव आहे ते म्हणजे PV सिंधू. आणि आता दुसरा पुरस्कार 2020चा कोणाला मिळाला? कोनेरू हम्पी. हे नाव लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचं नाव आहे. लक्षात येते का? BBC द्वारे दिला जाणारा इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2019चा म्हटलं PV सिंधू, 2020चा म्हटलं कोनेरू हम्पी. हे इथं लक्षात घ्या. कोनेरू हम्पी महत्त्वाची व्यक्ती आहे, हे लक्षात राहू द्या. वयाच्या 15व्या वर्षी ग्रँडमास्टर बनलेला, त्याच्यावरनं ऑनलाईन चाहत्यांच्या सर्वाधिक मतांच्या आधारे याची निवड झालेली आहे. हे इथं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 21 जानेवारी 2022 रोजी पहिला UNDP भारताचा युवा हवामान चॅम्पियन कोण बनला? लक्षात आहे का? पहिली कोण बनला अथवा बनली असं पाहिजे होतं तिथं पुढं, बनला किंवा बनली असं. 21 जानेवारी 2022ला UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. भारताचा युवा हवामान चॅम्पियन. उत्तर काय? प्राजक्ता कोळी. उत्तर काय? प्राजक्ता कोळी. न्यूज कधीची आहे? 21 जानेवारी 2022. रिसेंटमध्ये आणि महाराष्ट्राचा किंवा भारताचा अँगल असा जवळ असणारा घटक असेल ना, तर अशा टाईपचे प्रश्न लक्षात ठेवायचे. जसं जेल टुरिझमवर अलीकडे काळामध्ये रिसेंटली विचारण्यात आलं होतं. जेल टुरिझम आपल्या झालेल्या परीक्षेत विचारलं होतं, तर या टॉपिकला लक्षात ठेवा, प्राजक्ता कोळी. त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डावा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करायचं. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप मिळेल, किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवरनं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. कारण या ॲपवर किंवा या ठिकाणी आपण बराचसा घटक, बरेचसे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. जसं की आधुनिक भारताचा इतिहास कोर्स आहे, चालू घडामोडीचे 2 भाग आहेत, जवळपास 700 प्रश्नांचं ॲनालिसिस आपण यामधून केले. 2021 वर्षातलं म्हणजे 2022 मध्ये जे एक्झाम होतात त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. गट क साठी असणारी टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी या ॲपवर सुरू केलेली आहे. ॲपच्या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळे घटक बघायला मिळतील. तसंच भारतीय अर्थव्यवस्था नावाचा कोर्स लॉन्च झालाय. कंबाईन गट ब पूर्वसाठी असणारी टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे, आणि भारतीय राज्यघटना हा कोर्स सुद्धा लॉन्च झालाय. बराचसा घटक कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲपवर बघायला मिळतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवर जावा, MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावाने ॲप आहे ते डाउनलोड करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिसते त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकता, ॲप जॉईन करू शकता, आणि वेगवेगळ्या कोर्सेसचा फायदा होतो. याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत PDF मध्ये, आणि त्या व्हिडिओ लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येतं, आणि त्या नोट्सची PDF प्रिंट आउट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येते, आणि प्रत्येक घटकाचं ॲनालिसिस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर नक्की जॉईन करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला खाली काही विधानं दिली 4 आणि कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे. दिलंय काय तुम्हाला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा. पॅराऑलिम्पिक बाबत बोललंय का नाही. आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तुम्हाला काही घटक लक्षात घ्या. इथं विचारताना बेसिक घटकावर आहेत. जसं की टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण सहभागी देश किती होते 206 बरोबर आहे. या स्पर्धेमध्ये एकूण सहभागी संघ 207 असं बरोबर आहे का तर मी म्हणेल बरोबर आहे. असं का बरं कारण 206 देश तर सहभागी आहेत मग संघ 207 झाले कसं तर त्याचं रिझन असं आहे 206 देश म्हणजे त्यांचे 206 संघ. एक संघ हा निर्वासितांचा होता त्याच्यामध्ये एक सेपरेट संघ केला होता त्यातला होता निर्वासित जे लोक आहेत त्यांच्यासाठी असणारा त्यांचा एक सेपरेट संघ. असं एकूण 207 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. देश विचारलं 206 संघ विचारलं 207 हा घटक इथं क्लिअर असू द्या. दुसरा महत्त्वाचा म्हणजे या स्पर्धेमध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 4 क्रीडा प्रकार नव्यानं समाविष्ट केले. अगोदर होते 29 आता ॲड केले 4 त्याच्यामुळे संख्या झाली 33. तिसरं विधान बरोबर आहे. 4 मध्ये कोणतं आहे कराटे आहे स्केटबोर्डिंग आहे स्पोर्ट क्लाइम्बिंग आहे आणि सर्फिंग आहे. या 4 नवीन खेळाचा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आलेला होता. मुद्दा लक्षात येतोय का. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेबाबत बोललं तर तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचं. देश किती 206 संघ किती 207 त्यानंतर क्रीडा प्रकार 29 + 4 झाले म्हणून 33 आणि 4 कोणते कराटे स्केटबोर्डिंग स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि सर्फिंग. यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा शुभंकर काय होता तर त्याला मिरतोवा हे नाव लक्षात ठेवा. इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके या स्पर्धेचा मिरतोवा हा स्पर्धेचा शुभंकर होता. मिरतोवा जपानी भाषेतला शब्द आहे त्यातला मिराई म्हणजे भविष्य आणि तोवा म्हणजे शाश्वतता म्हणजे भविष्याची शाश्वतता असा त्याचा अर्थ होतो. तर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा शुभंकर कोणता तर मिरतोवा. 206 देश आणि एक निर्वासिताचा संघ हे पण इथं लक्षात घ्या. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बेसिक घटकावर विचारला जाणारा प्रश्न सिंपल्स आहे. 4 विधानं दिली त्यांनी तुम्हाला विचारलं होतं अयोग्य विधान ओळखा. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातील सहभागी खेळाडू किती होते 126 बरोबर आहे. 126 खेळाडूंनी एकूण किती क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतला 18. क्रीडा प्रकार एकूण किती होते स्पर्धेमध्ये 33 होते पण भारतीय खेळाडूंनी किती स्पर्धामध्ये भाग घेतलेला होता कन्सिडर झाले होते भारतीय खेळाडू 18 क्रीडा प्रकारामध्ये. टोकियो ऑलिम्पिकद्वारे भारत 20व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला हे बरोबर आहे का नाही. इथं 20व्यांदा दिले ते चुकीचं आहे. इथं पाहिजे होतं 25व्यांदा. कितव्यांदा झाला 25व्यांदा म्हणजे टोकियो ऑलिम्पिकद्वारे भारत 25व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला 20व्यांदा नाही. म्हणून तिसरं विधान तुमचं काय असणार आहे या ठिकाणी चुकीचं असणार आहे. दुसरे घटक लक्षात ठेवा 25व्यांदा सहभागी 126 खेळाडू आणि आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली ही सर्वाधिक संख्या होती एका ऑलिम्पिकमध्ये. एवढे लोक आपण कधी ऑलिम्पिकमध्ये पाठवलेले नव्हते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अशा टाईपच्या प्रश्नाला थोडंसं विचार करायचं. आयोगानं अशा टाईपमध्ये पण तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं. म्हणजे हा सुद्धा प्रश्न काय आहे टोकियो ऑलिम्पिकच्या बाबतीमध्येच दिलेले. 2 विधानं दिले त्यांनी योग्य विधान ओळखा म्हटले. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातील भारताचे ध्वजधारक भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि PV सिंधू बरोबर आहेत का. मनप्रीत सिंग होता का होता. PV सिंधू होत्या का की उद्घाटन सोहळ्यामध्ये भारताचे ध्वजधारक नाही. याच्यामुळं पहिलं विधान काय असणार आहे चुकीचं असणार आहे कारण मनप्रीत सिंग सोबत मेरी कोम होत्या बॉक्सर असणार आहे मेरी कोम म्हणजे मनप्रीत सिंग आणि मेरी कोम यांनी ध्वजधारक होते उद्घाटन सोहळ्यातलं. आणि समारोप सोहळ्यातील भारताचा ध्वजधारक कोण होता बजरंग पुनिया. तर दुसरं विधान बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आणि दुसरं विधान बरोबर. पहिलं का चुकीचं तर उद्घाटन सोहळ्यातला ध्वजधारक मनप्रीत सिंग होता परंतु PV सिंधू नव्हत्या. PV सिंधूच्या ऐवजी तिथं काय पाहिजे होतं मेरी कोम पाहिजे होतं. मग तुमचं ते बरोबर ठरलं असतं. आणि जो समारोप सोहळा आहे त्याच्यामध्ये बजरंग पुनिया हे नाव तुम्हाला महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे या ऑलिम्पिक सोहळा जो टोकियो ऑलिम्पिक झालं तर याची सांगता कशी झाली कोणत्या शब्दानं तर अरिगातो म्हणजे फुगे उडवून. अरिगातो म्हणजे काय तर अरिगातो हे शब्द लिहिलेले फुगे सोडून 8 ऑगस्ट 2021 रोजी या टोकियो ऑलिम्पिकची सांगता झाली. अरिगातो हा सुद्धा कसला शब्द आहे तर हा सुद्धा जपानी शब्द आणि याचा अर्थ होतो धन्यवाद. लक्षात ठेवा उद्घाटन सोहळा भारताचा ध्वजधारक म्हटलं मनप्रीत सिंग आणि मेरी कोम आणि समारोप सोहळ्यामध्ये बजरंग पुनिया.
त्यानंतर पुढचा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2021 बाबत योग्य विधान ओळखा. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशानं अव्वल स्थान पटकावलं? अमेरिका 113 पदकासह, बरोबर आहे. 7 पदकासह, भारताला 7 पदकं आहेत का? 1 सुवर्ण आहे, 2 रौप्य आहेत, 3 कांस्य आहेत, बरोबर आहे का? 1 2 4 होतं, 1 2 4, हां 1 2 4 7 पदकं आहेत भारताला. ओके, 7 पदकासह भारत या स्पर्धेमध्ये. लक्षात आहे का? भारताचा क्रमांक 58 आहे का? नाही, चुकीचं आहे. 7 पदकं भारताची बरोबर आहेत, पण क्रमांक 58 नाही, म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे. पहिलं बरोबर आहे, कारण भारताचा क्रमांक 48. लक्षात कसं ठेवायचं? टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पदकं मिळाली 7. ओके, भारताचा क्रमांक 48. आणि टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा क्रमांक 24. निम्मा 48च्या निम्मा 24 असं लक्षात घ्या. त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे या ठिकाणी. या मुद्द्याला फक्त लक्षात घ्या. 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य असं आपण मिळवलं. भारत 48व्या स्थानावर राहिला 7 पदकासह. आता दुसरं म्हणजे 206 देशापैकी असे फक्त 93 देश आहेत की त्या 93 देशातल्या खेळाडूंना किमान 1 तरी पदक मिळालेलं आहे. अमेरिका 1 नंबरला 113 पदकासह आणि 88 पदकासह. चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु अमेरिकेला 39 सुवर्ण आहेत आणि चीनला 38 सुवर्ण आहे. फक्त सुवर्णावरूनच ॲक्च्युली त्याची रँक ठरली जाते. जपानला 3रा क्रमांक मिळाला आहे. जपानला एकूण 58 पदकं या स्पर्धेमध्ये मिळालेली आहेत. त्यानंतर फक्त तुम्हाला माहीत असावं याच्यासाठीचा घटक आहे. टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये तुम्हाला काही विधानं दिली आणि योग्य विधान ओळखा. ऑस्ट्रेलियातील 66 वर्षीय मेरी हना या स्पर्धेत सहभागी झालेला सर्वात वयस्कर खेळाडू, बरोबर आहे. आणि 12 वर्षाची सिरियाची ॲथलीट हेंड जाजा सर्वात तरुण खेळाडू, हे बी बरोबर आहे. वयस्कर खेळाडू या स्पर्धेमध्ये कोण होता? मेरी हना, ऑस्ट्रेलियाच्या 66 वर्षीय असणाऱ्या, आणि 12 वर्षाची सिरियाची ॲथलीट होती हेंड जाजा, ही सर्वात तरुण होती. म्हणजे इथं दोन्ही विधानं तुमची काय आहेत? बरोबर आहे. आता याच्यामध्ये मेरी हना ज्या ऑस्ट्रेलियाच्या होत्या 66 वर्षाच्या, त्यांनी घोडेस्वारी खेळ प्रकारामध्ये भाग घेतला होता. आणि 12 वर्षाची सिरियाची हेंड जाजा होती ना, तिनं टेबल टेनिसमध्ये भाग घेतला होता. म्हणजे 66 वर्षाचे सिनियर, सगळ्यात ज्युनियर आहे ते 12 वर्षाचे, एवढा फरक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टोकियो ऑलिम्पिक. टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक महत्त्वाचा विश्वविक्रम झाला. तो विक्रम म्हणजे ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू एमा मॅककानं ऑलिम्पिकमधल्या जलतरण स्पर्धेमध्ये किती पदकं जिंकली? 7 पदकं जिंकली. त्याच्यामध्ये 4 सुवर्ण पदकं आहेत. असे एकूण 7 पदकं जिंकणारी जगातली ती पहिली महिला जलतरणपटू ठरली. नाव काय आहे? एम्मा मॅककानं. हे नाव खूप चर्चेत राहिलं होतं ज्यावेळी ऑलिम्पिक स्पर्धा होत्या. न्यूजपेपरमध्ये पण आलं होतं आणि इतर घटकाला. तर जगातली पहिली जलतरणपटू की जिने एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं पटकावली, त्यामध्ये 4 सुवर्ण पदकं आहेत. परंतु आता पहिलं विधान बरोबर, दुसरं बरोबर. तिसरं विधान काय म्हणतो? एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं जिंकणारी पहिली महिला ठरली. आता हे पदकं तिनं कशात जिंकली? जलतरणमध्ये. म्हणजे जलतरणचं रेकॉर्ड तिनं केलं एमा मॅककानं. परंतु एका ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं जिंकणारी जगातली पहिली महिला आहे का? नाही. इथं ही कितवी महिला आहे? दुसरी. म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे. ओके, तिसरं विधान. तुम्हाला पहिला घटक लक्षात आला का? पहिलं विधान की एमा मॅककानं जलतरणपटू 7 पदकं जिंकली, 4 सुवर्ण आहेत, आणि अशा प्रकारे पहिली महिला जलतरणपटू ठरली की जिने एवढं पदकं जिंकलेली आहेत. आता ही एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 7 पदकं जिंकणारी ही कितवी महिला ठरते? तर ही दुसरी महिला ठरते. मग पहिली कोण? हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे, कारण एमा मॅककानं यांच्या अगोदर 1952 मध्ये रशियन जिम्नॅस्ट ज्या होत्या मारिया गोरोखास्कोवा यांच्या विक्रमाची बरोबरी झाली. त्यांनी सुद्धा 7 पदकं त्यावेळी जिंकलेली होती. हा पॉईंट इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेमधला हा घटक जो आहे की ज्याच्यावर बऱ्याच वेळा अंडररेटेड केलं जातं, अंडरव्हॅल्यूड राहतो घटक, त्याला तुम्ही फोकस करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय अमेरिकन अंतराळवीराला ऑक्टोबर 2021 मध्ये नासा स्पेस एक्सच्या क्रू 3 मिशनची कमान सोपवण्यात आली? राजाचारी. नाव लक्षात ठेवा. काय? राजाचारी. चर्चेमध्ये राहिले होते राजाचारी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2021 मध्ये युनायटेड नेशन्स प्रायोजित सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल प्रोग्रेस पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला? SDG प्रोग्रेस पुरस्कार. हा कोणाला दिला? तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना. नरेंद्र मोदी नाहीत किंवा अंजेला मर्केल आता जर्मनीच्या चान्सलर नाहीत, त्यांच्या जागी दुसऱ्या एका व्यक्तीची निवड झाली आहे. त्याच्यामुळे शेख हसीना हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा की SDG प्रोग्रेस पुरस्कार कोणाला दिला 2021चा, तर तो शेख हसीना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 15 ऑक्टोबर 2021 रोजी कोणत्या 2 देशादरम्यान मित्रशक्ती हा द्विपक्षीय संयुक्त सराव आयोजित केला जाते. मित्रशक्ती असं विचारले म्हणजे श्रीलंका, भारत श्रीलंका. तर आजच्या घटकामध्ये आपण एवढंच पाहतोय. तुम्ही अजूनही माझा चॅनल जॉईन किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. दुसरं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं जे अँड्रॉइड ॲप आहे ते जर तुम्ही डाउनलोड केलं असेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.